नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आषाढ अमावस्या जवळ येत आहे. आषाढी अमावस्या 4 ऑगस्टला आहे. या दिवशी रवी पुष्प योगाचाही योगायोग तयार होत आहे. या दिवशी लोक झाडांची, दिव्यांची पूजा करतात. तसेच दान करून पितरांची पूजा करतात. 3 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3:50 अमावस्या सुरू होणार आहे. तर 4 ऑगस्ट 2024ला दुपारी 4:42 संपणार आहे. दीपपूजन 4 तारखेला करायचे आहे, कारण अमावस्या ही 4 तारखेची उगवती अमावस्या आहे आणि 5 ऑगस्टपासून श्रावण मास सुरू होणार आहे. आषाढ अमावस्येला दिव्याची आवस देखील म्हणतात. दीप अमावस्येपासून आषाढ महिना संपून श्रावणाची सुरुवात होते. सणाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणाची सुरुवात बघा, दिव्यांच्या पूजेने अर्थात दीप अमावस्येने होते. किती सुंदर विचार आहे या सणामागचा. दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन करून श्रावण महिन्याचे लख्ख प्रकाशात स्वागत केले जाते. तिमिरातूनही तेजाकडे जाण्याचा सल्ला देणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे. आपण रोजच सकाळ संध्याकाळ देवापुढे दिवा लावून प्रार्थना करतो. या दिव्याला आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. मांगल्य, समृद्धी, तेज, प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये नांदो या भावनेने हे दीपपूजन केले जाते. आषाढी अमावस्येला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. या दिवशी भगवान शंकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते. तर या आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे काय महत्त्व आहे, दीपदान का करावे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत. दीप अमावस्येला पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर घरातील सर्व दिवे काढून स्वच्छ घासून पुसून घ्यावे. त्यानंतर तुमच्या देवघरासमोर पाट किंवा चौरंग मांडून त्याभोवती सुंदर रांगोळी काढावी. त्या पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर दिवे मांडावेत. आता या दिव्यांवर हळदी, कुंकू, अक्षदा आणि फुले वाहून पूजा करावी. धूप दीप लावावे. त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करावेत आणि त्यांना हात जोडून नमस्कार करावा. सूर्यरूपा आणि अग्निरूपा दिव्या, तू स्वतः तेज आहेस, प्रकाश आहेस. तू आमच्या पूजेचा स्वीकार कर, आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर, अशी त्यांना प्रार्थना करावी. त्यानंतर देवाला दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. दीप अमावस्येची पौराणिक कथा वाचावी आणि आरती करावी. दीप अमावस्येची कथा मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तेव्हा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. दीप अमावस्येला दीपदान का करावे? अकाली मृत्यू टाळण्यासाठी दीपदान करावे. आपल्या मृतकांच्या उद्धारासाठी दिवे दान करावे. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी दीपदान करावे. यम, शनी, राहू आणि केतू यांच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी दीपदान करावे. घरगुती वाद आणि त्रास टाळण्यासाठी दीपदान करावे. जीवनातून अंधार दूर होऊन प्रकाश येतो, म्हणूनच आपण दीपदान करतो. मोक्षप्राप्तीसाठी दिवेदान करावे. मांगलिक कार्याच्या यशासाठी दीपदान करावे. धन समृद्धी कायम राहो म्हणून दीपदान करावे. दिवा लावल्याने सर्व यज्ञ, तीर्थयात्रा, दान यांचे फळ प्राप्त होते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.